गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल आज वाजलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात तर देशात 7 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुका आज लागणार उद्या लागणार अशी वारंवार चर्चा राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती। मात्र आज मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेत निवडणुकीची अखेर आज घोषणा केली आहे। देशामध्ये 7 टप्प्यात तर राज्यात 5 टप्प्यात निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहे आणि विशेषतः मागील 2019च्या निवडणुकीच्या वेळेस जे 4 टप्प्यात राज्यामध्ये मतदान झालं होतं ते यावेळेस 5 टप्प्यामध्ये मतदान करण्यात येणार आहे। त्यामुळेच कुठेतरी 5 टप्प्यात जे मतदान होणार आहे त्यामुळे विरोधकांकडून किंवा राजकीय विश्लेषकांकडून असं सांगण्यात येत आहे की हे जे मतदान 5 टप्प्यात घेण्यात आलेलं आहे, ज्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्यापासूनच ज्या प्रकारे भाजपच्या वतीने जो प्रचार करण्यात येत होता की त्यांच्याच नावावर देखील भाजप 2024ची देखील निवडणूक लढवणार आहे, तर त्यामुळं नरेंद्र मोदी आणि इतर जे स्टार प्रचारक आहे अमित शाह आहे आणि इतर जे नेते आहे यांना महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घेता याव्या याकरिता किंबहुना ह्या 5 टप्प्यात राज्यातील मतदान होणार असल्याचं राजकीय विश्लेषक आणि विरोधकांकडून देखील बोलण्यात जात आहे। 2019 मध्ये ज्या प्रमाणामध्ये भाजप आणि शिवसेना एक असताना जे बहुमत महायुतीला मिळालं होतं ते बहुमत कुठेतरी मिळत नसल्याचं दिसून येत असल्याने मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये निवडणुकी आचारसंहितेपूर्वी देखील अमित शाह असो पंतप्रधान नरेंद्र मोदी असो यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा विविध शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। ते यासाठी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर देखील या निवडणुकीमध्ये देखील भाजप विश्वास ठेवणार आहे आणि त्यांच्याच नावावर मताचा जोगवा हे मागणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 7 टप्प्यामध्ये देशाचं मतदान होणार असून राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। सर्वात पहिला टप्पा हा 19 एप्रिल रोजी सुरू होणार आहे आणि त्यामध्ये विदर्भातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे, कारण की एप्रिलमध्ये मतदान होणार असल्याच्यानं विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात ऊन असल्यामुळं त्यानंतर एप्रिलच्या नंतर मे मध्ये सर्वाधिक ऊन असणार आहे विदर्भामध्ये, त्यामुळं कुठेतरी ऊन असल्यामुळं मतदानाचा टक्केवारी कमी न व्हावी त्यासाठी सर्वात प्रथम विदर्भामध्ये मतदान होणार आहे। तर विदर्भामध्ये 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये मतदान होणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिलला हा दुसरा टप्पा होणार आहे। त्यामध्ये पूर्व विदर्भ म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे। ज्याप्रमाणे मतदानाचे जे टप्पेवारी या निवडणूक आयोगाने घोषित केलेली आहे त्यामध्ये तिसरा टप्पा हा असणार आहे 7 मेला रायगड, बारामती, धाराशिवचं नाव जरी राज्य सरकारने बदललं असलं तरी मात्र निवडणूक आयोगाच्या जी गॅजेट आहे त्याच्यामध्ये उस्मानाबादच उल्लेख असणार आहे। मतपेटीच्या वेळेस जे काही जाहिराती आणि जे काही बॅलेट पेपर येणार आहे त्याच्यामध्ये उस्मानाबादच म्हणून त्याचा उल्लेख राहणार आहे, धाराशिव म्हणून उल्लेख नसणार आहे। आणि त्यानंतर समोर असणार आहे लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघाचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आलेला आहे। हे मतदारसंघ देखील ह्या मतदारसंघात देखील चौरशीची लढाई ही पाहायला मिळणार आहे। वास्तविक पाहता बारामतीमध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रियाताई सुळे या चौथ्यांदा निवडणूक लढवणार आहे, तर त्यांच्याच विरोधात नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट जो बाहेर पडलेला आहे तर अजित पवार गटाच्या वतीने अजित पवार यांची पत्नी सुमित्रा पवार या रिंगणात असणार आहे। त्यामुळं तिसऱ्या टप्प्यातील बारामती हा मतदारसंघ अतिशय हाय प्रोफाईल आणि अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळं चौथा टप्पा असणार आहे
13 मे त्यामध्ये नंदुरबार, जळगाव, रॉयल, जालना, छत्रपती संभाजीनगर या पण देखील आता नुकतं राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं नाव बदलून करण्यात आलं होतं. मात्र निवडणुकीमध्ये औरंगाबादच उल्लेख हा असणार आहे. मावळ, पुणे, शिरोळ, अहमदनगर आणि शिर्डी आणि बीडमध्ये देखील चौथ्या टप्प्यात अतिशय महत्त्वाची उमेदवार म्हणून पाहिले गेलेले आहे ते म्हणजे पंकजा मुंडे. गेल्या 4.5 वर्षांपासून अनेक निवडणुका राज्यामध्ये झाल्या, मात्र पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा विधानसभे 2019च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर ज्याप्रमाणे पंकजा मुंडे यांना कुठलंही पद देण्यात आलं नव्हतं, त्यामुळे कुठंतरी नाराजी पंकजा मुंडेची होती. त्यानंतर मात्र आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र उमेदवारी दिली असली तरी पंकजा मुंडे यांची जी बहीण आहे प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना देण्यात आलेलं आहे. कारण की सध्या तरी परळी आणि बीडमधलं जे राजकारण आहे हे बदललेलं आहे. कारण की पहिले तिथं थेट लढत ही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होत होती, दोन बहीण भावांमध्ये. मात्र ही आता जी राजकीय समीकरण जे राज्याचं बदललेलं आहे, महायुतीमध्ये ज्या प्रकारे अजित पवार गट सामील झाल्यानंतर परळीमधील देखील जे राजकारण आहे हे बदललेलं आहे. त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार तिथले मंत्री कृषी मंत्री धनंजय मुंडे असल्यामुळे ती सीट येणाऱ्या विधानसभेमध्ये धनंजय मुंडे यांना देण्याची शक्यता असल्याने कुठेतरी राजकीय पुनर्वसन करण्यासंदर्भात पंकजा मुंडे यांना दिल्लीमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आणि ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. ही देखील एक लढत महत्त्वाची असणार आहे. 5व्या टप्प्यात जो अंतिम टप्पा जो असणार आहे ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे मुंबईतील 6ही लोकसभा मतदारसंघाचा जे मतदान आहे हे 6व्या टप्प्यात होणार आहे. त्याचबरोबर धुळे, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे हे जे मतदारसंघ आहे 5व्या टप्प्यातले हे सर्वात महत्त्वाचे मतदारसंघ आहे, विशेषतः शिवसेना ठाकरे गटासाठी. कारण की ठाकरे गटांचा जो बालेकिल्ला हा मुंबई आणि MMRDA आहे, म्हणजे ठाणे, कल्याण ह्या मतदारसंघात ठाकरेंचं मोठं वर्चस्व आहे. मराठा मतदार आणि मानणारा वर्ग उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं 5वा टप्पा हा जो राहणार हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि ह्याच टप्प्यासाठी म्हणजे विशेषतः मुंबईमध्ये जास्ती लक्ष भारतीय जनता पार्टीने या अगोदरही केलेलं होतं. निवडणुकीपूर्वी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, गृहमंत्री अमित शहा असो, हे विविध कार्यक्रम मतदारसंघात घेत होते. मुंबईत वारंवार त्यांचे दौरे सुरू होते. त्यामुळं हा 5वा टप्पा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि ह्याच जो 5वा टप्पा असणार आहे हाच लोकसभेसाठी गेम चेंजर हा महाराष्ट्रातून ठरणार आहे. कारण की या मतदारसंघामध्ये मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघ येतात आणि हेच जे 6 लोकसभा मतदारसंघ आहे हेच उद्धव ठाकरे यांची ताकद असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे येणारी ही जी निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने विविध अटी आणि शर्ती देखील उमेदवार असो त्याचबरोबर पक्षांसाठी पण विविध नियम आणि अटी लागू केलेल्या आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये विशेषतः भाजपच्या केंद्रीय नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा इतरांना जास्तीत जास्त प्रचार करण्याची संधी मिळावी त्यासाठी 5 टप्प्यामध्ये ह्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत 5 टप्पे ठेवण्यात आलेले आहे.